नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। तुमच्याही बँक खात्यात 1 रुपया पोहोचला नाही का? नसेल पोहोचला तर मग काय करायचं? का तुमचा 1 रुपया दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा झाला का? राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या 1 कोटी महिला खातेदारांच्या खात्यात तांत्रिक पडताळणीसाठी 1 रुपया पाठवला होता। हा 1 रुपया अनेक महिला खातेदारांच्या खात्यात जमा झाला आहे। त्यामुळे आता त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा आहे। मात्र या 1 कोटी महिला अर्जदारांमधील 15 ते 16 लाख महिला अर्जदारांच्या खात्यात 1 रुपया पोहोचलाच नाही आहे। त्यामुळे या अर्जामध्ये तुमचा अर्ज तर नाही ना? ते कसे तपासायचे हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। महिला आणि बाल कल्याण विभागाने केलेल्या तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात 1 रुपया पोहोचला नाही आहे। अशा महिला अर्जदारांची संख्या 15 ते 16 लाखाच्या घरात आहे। या महिलांनी अर्जात बँक खाते चुकीचे दिले आहे। बँक खाते बंद झाले असणार, बँक खात्यातला नंबर चुकला असणार, अर्ज 2 वेळा केले असणार, अशी अनेक कारणे असू शकतात। जर तुमच्याही खात्यात 1 रुपया पोहोचला नसेल तर काय करायचं? या 16 लाख अर्जात तुमचाही अर्ज असण्याची शक्यता आहे। आता अशा अर्जदारांचे अर्ज पुन्हा तपासले जात आहेत। त्यासोबत महिला आणि बाल कल्याण विभागाकडून अशा खातेधारकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे। अशा परिस्थितीत ॲपवर किंवा वेबसाईटवर देखील तुम्हाला काही माहिती दिली गेली असण्याची शक्यता आहे। तुमचा खाते क्रमांक किंवा IFSC कोड चुकीचा असल्याचा संदेश आला असेल। तुम्ही ज्या माध्यमातून अर्ज केला आहे, जसे नारी शक्ती दूत या ॲपवर केला असेल, तर ॲपवर जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची माहिती घेऊ शकता। त्यात तुम्हाला खात्या संदर्भात माहिती मिळण्याची शक्यता आहे। जर तुम्ही वेबसाईटवरून अर्ज केला असेल तर वेबसाईटवर जाऊन तपासा। तुमच्या अर्जाबाबत काही त्रुटी सांगण्यात आल्या आहेत का? किंवा तुमच्या मोबाईलवरील मेसेजही तपासून घ्या। विशेष म्हणजे सरकार अशा अर्जदारांपर्यंत लवकरात लवकर पोहोचून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे त्या 15 ते 16 लाख महिला अर्जदारांना दिलासा मिळणार आहे। त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही आहे। मित्रांनो, असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करा। चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।